आत्ता वाजले 10 आणि मी आलो आहे दारेवर. आता एक बोर आहे ना, तर तो बटाट्यावर चालू आहे, बटाटे भिजवत चालू आहेत. आणि इथं बटाटे भिजवत चालू आहेत. साईडचं शेत आहे ना ह्या झाडाच्या पलीकडचं, तर तिथं भुईमुग भिजवायचं चालू आहे. मग दोन्ही दारे जवळजवळ आहेत ना, तर त्याच्यामुळं म्हटलं की उभं राहूनच भिजवा. म्हणजे हे दारं बघायचं, हे दारं झालं की मग भुईमुगाचं दारं बघायचं. आता दिवसभर बी जागलेलो आहे म्हणजे दिवसभर बी इकडे तिकडे फिरलेलो आहे ना, तर त्याच्यामुळं जोपर्यंत झोप येत नाही ना, मग तोवर दारे धरतो 1-2 वाजेपर्यंत. मग जर लय झोप आली तर मग बोर बंद करायचं आणि झोपायचं. पण बघत होता कवर जागणं होतं ते. परत मग भिजणं लांबलं ना की मग लांबतच जातं. मग त्याच्यामुळं परत पाण्यात असलं ना मग झोप येत नाही लवकर. सारखं पाणी खालून असलं ना ओलं की मग झोप बी येत नाही. आणि दारण गेलं तर तसं बी 15-20 मिनटं काय झोप येत नाही. गार पडलेलं असतं ना हातपाय, तर त्याच्यामुळे तशी बी झोप येत नाही. मग त्याच्यामुळे बघतो जोपर्यंत आहे ना तोपर्यंत मग भुईमुगाकडे लक्ष द्यायचं वरच्या शेतात. मग तिथून आले की परत इकडं बघायचं, ही लाईन कडीला गेली का, मग ही लाईन बदलायची, परत मग भुईमुगाकडे जायचं. असं बघतो 1-2 वाजेपर्यंत. भुईमुग आज रात्रीत नाही होणार भिजायचा. आणि बटाटे बी भिजायचे होणार नाहीत आज रात्रीत. इकडं चालू आहे भुईमुगावर पाणी. उद्या रविवार आहे ना, तर रविवारमुळं लाईट बदलली. आता हे हप्ताभर रात्रीची लाईट आहे, तर त्याच्यामुळं रात्रीचे हे फक्त भुईमुग उभा राहून भिजवावं लागतो. मग गव्हा पाणी जोडलं ना, तर गव्हा मग झोपलं तरी जमतं. 2-2 तासाचे दारे लावायचे किंवा 3-3 तासाचे, मग झोपलं तरी जमतं. मला वाटतं हे भुईमुग आहे ना, तर हे भुईमुगाचं झाड बी झोपी गेलं आहे काही. कारण की जे बघा ना, लाजूळच्या पानांनी दोन्ही पण पानं असे मिटलेत, एकमेकाला चिटकलेत पानं. आणि हे कसं असं खाली टेकलेत पानं जमिनीवरती. हे बघा, हे कसे ना दिवसा कसे उघडे असतात ना, ऊन पडलेलं असतं ते. आता बघा असे हात मिटवल्यावर कसं हे पानं झोपी गेला वाटते भुईमुग बी. थांबा, इथं पाणी आलं, हे झाड बघू आपण. हे बघा आता हे झाड कसं मिटलं आहे. आणि दिवसा आपण बघितलं ना, तर हे पानं जी डार्क बाजू ना ती उघडी असते मधली, त्याला उघडतो मी. हे असे असते, असं राहते. पण ते आता राहीना रात्र आहे ती, नाही राहत राहू. हे असे सगळे झाड तसे झाले, झोपी गेलेत. हे बघा हे झाड बी कसं आहे, पानं बंद केलेत आणि झोपी गेले. असं चालू आहे पाणी आता. आणि आपली जी ज्वारी भिजवत चालू होती ना, भैयाने बटाटे फवारली तिथली, तर ती ज्वारी तिकडच्या दारेवर भैया गेला आहे. तर मी ह्या 2 मोटरचे जवळजवळ दार आहेत ना, हे 2 बघतो आणि भैया मग ती ज्वारी भिजवीन. पण त्याचं काय नाही, ते ज्वारीचं दारे सोपे आहेत, हे भुईमुगाचे पण सोपे आहेत. म्हणजे 1-2 घंट्याने येऊन बघायचं. पण बटाट्याचे आपण लाईन भिजवत होत ना, एक लाईन, तर त्याच्यामुळं बटाट्याच्या दाऱ्याला जागं राहावं लागतं. म्हणजे झोपायचं म्हणलं तरी मग 15-20 मिनटं झोपायला भेटतं, 2 साऱ्या पाणी लावून झोपायचं म्हणलं तर. त्याच्यामुळे भैया झोपण 2-2 तासाचे दारे लावून. पण मला इथं थांबावंच लागेल. हे दारे त्या बटाट्यामुळं जागावं लागेल. का इकडं समोर आपल्या घराची लाईटिंग आहे, परत तिकडे एक शेजार राहतात, तो बल्ब आहे तिकडं, इकडं दुसरे शेजार राहतात, शिव बल्ब आहे तिथं, समोर एक नाही तो लाईटीच्या पोलवरचा बल्ब आहे. पण अशी खाली वस्ती आहे ती, झाडामुळं लाईटी दिसत नाहीत. आता प्रश्न आहे थंडीचा, थंडी किती काय, तर थंडी आहे नॉर्मल, जास्त पण नाही आणि कमी पण नाही, नॉर्मल थंडी. आत्ता वाजली 1:15. भुईमुग भिजून झाला बरं का. भुईमुग सगळं भिजायचं झालं आहे पूर्ण टोटल. ह्या बांधापर्यंत, इथं बांध आहे ना, ह्या बांधापर्यंत सगळं भिजायचं झालं आहे. 1:15 वाजता झाला. पण बटाटे भिजायचे झाले नाहीत, मला तर जागावंच लागेल. मग बघतो जर जमलंच ना तर हे पाईप घेऊन गव्हात पाणी लावतो, जर जमलंच तर. कारण की एकट्याला रात्रीचे ना पाईप वगैरे घेता येत नाहीत व्यवस्थित, तरी बघतो जमलं तर. झाला सगळा भुईमुग. नमस्कार मित्रांनो, आता 5 वाजलेत. तर हे रात्री पाणी मी 1:30-2 वाजता गव्हावर लावलं होतं, गहू भिजवायला. जे भुईमुगात पाणी होतं ना, तर ते मी गहू भिजवायला लावले. जे बटाट्यावरती पाणी ना, तर ते बटाटे भिजवायला चालू आहेत. गव्हावर कसं दैवार साचल्या पानावरती, म्हणजे वरच्या साईडला कडीला असं जी चमकत आहे ना, तर ते दैवार आहे. एकदम
वरच्या शेंड्याला बसल्या येऊन इकडं थांबा. तर चला आता 5 वाजलेत. आता झोपतो मी 7 वाजेपर्यंत झोपतो. आता कोंबडे बाग द्यायला सुरुवात केली कोंबड्याने आतापासूनच. म्हणजे एक दोन कोंबडे जागे झालेत आपल्या वाड्यावरती कोंबड्यात ना लोकांच्या, तर तिकडं. आणि बटाटे तर भिजून नाही बरं का झाले, बटाट्याचे दारे चालूच आहेत. पण आता 5 वाजले, 5:30ला लाईट जाईल, तर अर्ध्या तासाचे दारे मी लावून दिलेत बटाट्याचे पण आणि गव्हाचे पण. आजची रात्र सगळी जागण्यातच गेली. आपला गहू मस्त आहे, डबल एकदा भिजवलं ना मग मस्त येईल. त्याच्या वांब्या पण बाहेर येते ना आता थोड्या दिवसांनी. नमस्कार मित्रांनो, उठायला उशीर झाला होता आज. हे बघा इथं मी आपलं कंपोस्टचं जागा आहे ना, तर इथं मी शेण टाकलं. शेण आणि पाला खिलरी खालचं जेवढं शेण होतं ना, हप्ता झालं तिचं शेणच काढलं नव्हतं, 1 आठवडा. तर मग तिच्या खालचं शेण गोळा करून घेतलं. उठलेलं आंघोळ केली नव्हती ना, उशीर झाला होता. मग ह्या पिल्ल्यापासली रामफळीचे जे पानं पडले होते ना, इथले पानं सगळे गोळा केले. परत तिथं कंपोस्टवर टाकले. इथं थोडंसं पाचरट होतं ते पेटून दिलं. तर ही इथली स्वच्छता कशामुळे केली, कारण पिल्ल्याला ना पिसवा झाल्यात अशा बारीक बारीक. हे बघा इथं काळं दिसतं माझ्या बोटापाशी थोडंसं, अशा पिसवा झाल्यात ना याला. तर त्याच्यामुळे त्याला मी धुवून घेणार आहे पिल्ल्याला. पण पिसवा झाल्यात ना म्हणून इथं जरा स्वच्छता केली. परत इथलं पालं ना हे बी काढून टाकणार आहे थोड्या वेळाने मी. तर अशा पद्धतीने चालू आहे आपली अद्रक काढायची. एक बेड आहे ना 2 साईडनी फोडतो आपण. एकदा अर्धा फोडायचा, परत वापस येताना राहिलेला अर्धा बेड फोडायचा. नांगराच्या मदतीने बेड फोडतात आपण. भाईयाचा एवढा हात साफ नाही नांगरावर. मी तर रोज बैल दापायलाच असतो, मला बी जमतं धरायला नांगर. पण असंच भाईयाने मोडका तोडता. पप्पा एकदम प्रॉपर नांगर धरतात. तर असे चालू बैलाच्या मदतीने आपली अद्रक काढायची. पप्पा आज मार्केटला उशीर येणार आहेत ना, तर त्याच्यामुळे मग आम्ही सुरू केलं लाईन काढायला. खिडकी धरली अलीकडच भाग निघतो सरजी 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 नाही तुझी नाही बेजारी, सरळ तिकडे पलीकडे चलते. लय तिरकी केलं का लय झोपली की नागरी मग ते टोक इकडे जाते बाहेर निघते. लय तिरकी अशी तिरकी जर लय तिरकी केले ते इकडे येते टोक इकडे येते आणि मग नागरी इकडे सारखं चल
ते तिरकी धरली बघ सगळं निघत कुठं चालले तरी तासभर निघलाय ते म्हणजे घेता येते चल सर चिमणे सरजी 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 तू सरजी चिमणे चिमणे तिथं नाही कोरडा रान असतं ना आणि तासाने असतं व्यवस्थित आई ते भाई आता चिकूल काढतोय नांगराचा ते पेंड लागते अवताल कसं वसन लागतं तर तशी नांगराला पेंड लागते चिकल ते चिकट काढला ना मग नांगर व्यवस्थित बुडतो शेतात इथं एक लाईन काढली आता त्या बाजूची एक लाईन काढायची आज 2 लाईन काढायच्यात अद्रकीच्या परत मी आऊत घेऊन आलो आहे काटवातल्या शेतात तर इथं आऊत आणायचं चालू आहे आपल्या विहीरच्या बाजूचे जे मधलं शेत आहे ना छोटंवालं तर त्याला आऊत आणायचं चालू आहे बैल नुसत्या धापास टाकतात म्हणजे तिथून चालू केलं इथपर्यंत नुसतं थांबवलंच नाही आणि हिथं आऊत आणायला ना जड असते आपल्या कोट्यापासलं शेत आहे ना तर ते हलकं शेत आहे दगडं वगैरे असतात आणि हे शेत आहे ना तर जड असते आणि परत इथं ना हे भिजलेलं आहे ओलं आहे व्यवस्थित वापसच नाही इथं सगळी ओली माती ना तर त्याच्यामुळे व्यवस्थित वापसा नाही इथून बाजूने पाट गेलेला आहे त्याच्यामुळे जरा चिखल आहे अर्ध्या शेतात ते इथवर थोडंसं आणि पलीकडं आहे चांगलं पण इथवर चिखल आहे ना आपलं खालचं छोटं शेत आहे ना तर त्याला आवथानून झालं होतं मग बैलांना सर्जल तिथं बांधलं होतं चिमण्याला इथं बांधलं होतं आणि मी गेलो होतो घरी जेवण करायला मग परत आता घरून जेवण करून आलो तर एक अर्धा पाऊण तास बैलांनी खाल्ले म्हणजे अर्धा तास नाही पाऊण तास 1 तास बैलांनी खाल्ला असं इथं असं लांब दाव करून बांधलं होतं चिमण्याला आणि सर्जाला तिकडं तर आता परत आऊत धरतो काय 2-4 मोरडान होते ना आता वाजलेत 5 तर एक 5:30पर्यंत अर्धा तास हाणायचा आहोत मग जायचं 5:30ला घरी आता आपल्या गाई चालल्यात घरी आता टाईम सांगा किती चालला आहे आता 5:20 झालेत म्हणजे 5:15ला इथून गाई निघतात तर 5:45ला पोहोचतात घरी 5:45 वाजता पोहोचतात घरी एवढंच आहे ते किती रे 12 आहेत 3 6 3 9 10 10च आहेत अरे एक कुठे गेली कडे एक असं ना आजूबाजूला कुठं बाकी हरण्या बी आणला मी पण हरण्याला तिकडं बांधलं आपल्या शेतात रानात चरायला बैलगाडीला त्याला महाग आणलं होतं तर तिकडं खातोय तो आणि सकाळी गाई ह्या रानात चरल्यात बरं का ही हराळ ही खाल्ली त्यांनी म्हणजे सकाळी समजा 1-1.5 तास ह्या रानात चरल्या असत्या मग नंतर नदीवर गेल्या मग पाणी प्यायला नदीवर गेल्या असत्या ना मग तिकडं चरत बसल्या असत्या आता डायरेक्ट चालल्यात घरी आणि मी बी इथं ह्या रानाला हाणतोय आऊत आपलं खालचं छोटं रान झालं आवथानाचं आता हे ज्वारीवालं वरचं रान आवथानतोय तर हे तर आज आवथानाचं होणार नाही कारण की रान लई लांब आहे इकडं ज्वारीच्या शेवटपर्यंत बांध आहे परत इकडं बांध डायरेक्ट समोर ती बाबळ दिसते ना तर तिकडंच बांध आहे त्याच्यामुळं आणि हे तर आज आवथानून होत नाही मग राहिलेलं उद्याच्याला हाणायचं उद्या तर नक्कीच होईन आवथानायचं चला आता हाणतो आहोत